नमस्कार प्रेक्षकांनो, आवाज मराठी ह्या चॅनलवर तुमचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत तू ही रे माझा मितवा ह्या मालिकेचा रिव्ह्यू. तर प्रेक्षकांनो, आजच्या रिव्ह्यूमध्ये सुप्रियाने आता अर्णवला घरी बोलवलेलं असतं. का तर अर्णवला असं सांगायचं असतं सुप्रियाला की तुम्ही ईश्वरीला जॉबवर काढल्यापासून ती खूप अस्वस्थ झाली आहे, तिचं कशात लक्षच लागत नाही आहे. पण मग अर्णवला आता त्याची खरी बाजू दाखवून द्यायची असते. तो असं म्हणायला लागतो की हे बघा काकू, मी असं करण्यामागे माझा हेतू हा नव्हता की त्याच्यामुळे ईश्वरीचा युगो दुखावला जाईल. पण तुम्हाला माहिती आहे का, ईश्वरीने जे काही केले ना ते माझ्या पर्सनल लाईफबद्दल आहे. ती माझ्या पर्सनल लाईफमध्ये इंटरफेअर करत होती. लावण्य आणि मी एकत्र यावं असं तिला वाटत होतं आणि हे आजींच्या सांगण्यावरून ती करत होती. पण मला काय म्हणायचे, मी एकदा तिला वॉर्न केलं होतं ह्याबद्दल, तरीसुद्धा ती माझं ऐकायला तयार नाही आहे म्हटल्यावरती मग मला कुठेतरी असं वागणं गरजेचं वाटलं आणि म्हणूनच मी हे केलं आहे. तेव्हा आता सुप्रिया सांगू लागतात की अर्णव सर, ते काही असू द्या पण कामाच्या बाबतीत ती खूप डिसिप्लिन पाळते. ती खूप प्रामाणिक आहे. ती भोळी पण तितकीच आहे आणि तिच्या मनात काहीही नसतं, ती वायफळ बडबड करत असते. तेव्हा आता तुम्हाला अजून काही वेगळा राग आला असेल तर म्हटलं तुमच्याशी बोलावं. आणि मग आता त्या चहा देतात. तर अर्णवला चहा खूप आवडतो. मग त्यानंतर त्यांचं बोलणं झाल्यावर अर्णव घरी जायला निघतो. त्याच वेळेला राकेश आणि ईश्वरी दोघंही आता ईश्वरीला जॉब बघण्यासाठी गेलेले असतानाच घरी आलेले असतात. तेव्हा आता अचानकपणे अर्णव समोर आल्यामुळे ईश्वरीचा खूप संताप होतो. मग आता राकेशला कळतं की अर्णवने जर मला इथे पाहिलं तर वेगळाच अर्थ काढेल, त्यापेक्षा मी इथून पळतो. आता अर्णवला न भेटताच राकेश तिथून पळून गेलेला असतो आणि ईश्वरी रागारागात पाय आपटत अर्णव समोरून घरात जात असतानाच अर्णव तिला आवाज देतो आणि म्हणतो की मिस इंदोरी, मला तुमच्याशी बोलायचंय. तुम्हाला खूप राग आला, मला आता काकूंनी सांगितले, पण तुमचं काय चुकलं हे तुम्हाला माहीत आहे ना? तुम्ही चुकीचे होतात की नाही एवढंच मला सांगा. तेव्हा ईश्वरी म्हणते की आता हो चुकली मी, अजून काय करणार आहात? आता जॉबवरून तर मला काढलंच आहे ना, मग एक काम करा ना, डोक्यातल्या मेंदूमधून पण काढून टाका ना. डिलीट करा माझं नाव, नंबर सगळं काही डिलीट करून टाका ना, म्हणजे प्रश्नच उरणार नाही. तुम्हाला माझ्यामुळे खूप त्रास होतो ना. मग मला जॉबवरून तुम्ही काढलं, आता मग मला डोक्यातून पण काढून टाका, असं आता ईश्वरी अर्णवला म्हणत असते. तर पुढे आता संजय, आत्या, ईश्वरीच्या आत्या, सुप्रिया हे सगळेजण गप्पा मारत बसलेले असतात. आणि आज त्यांचा असा विषय चालू आहे की ईश्वरीला आता राकेशबद्दल सांगायला पाहिजे, म्हणजे हा राकेश खूपच चांगला आहे आणि आपल्या ईश्वरीसाठी पण योग्य आहे. तेव्हा तर लवकरच आपल्याला मागणी घालायची आहे आणि त्यासाठी सुरुवात कोण करणार असं त्यांच्यात डिस्कशन चालू असतं. पण त्याच वेळेला संजय काका असं म्हणतात की तुम्ही इतक्या पुढे निघून गेलात का? पण मी काय म्हणतो, हा राकेश इतका चांगला का वागतो? नाही म्हणजे मला ना असं वाटतंय की तो त्याचं नक्की हिस्ट्री आपण चेक करायला पाहिजे एकदा. त्याचं कॅरेक्टर काय आहे, त्याचं बॅकग्राऊंड हे जरा बाहेरून चौकशी करायला पाहिजे. त्याच वेळेला नेमका आता राकेश तिथे आलेलाच असतो आणि त्यांचं बोलणं तो ऐकत उभा असतो. तेव्हा आता राकेशबद्दल जे पण काही बोललेले असतात संजय काका, आत्या आणि सुप्रिया, हे सगळं बोलणं आता राकेश ऐकून घेतो. त्यानंतर अचानकपणे राकेश तिथे थांबून त्यांचं बोलणं झाल्यावरती आतमध्ये येतो. त्याला पाहून तर आत्याला आणि सुप्रियाला धक्काच बसतो की आम्ही याच्याबद्दल बोलत होतो आणि हा इथे. तेव्हा आता राकेश दाखवत नाही की त्याने सगळं ऐकलंय. फक्त आता तो मनात म्हणत असतो की माझी चौकशी करायला निघालात का तुम्ही? मग तसं कधी होणार नाही. तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही. मी एका वाऱ्याप्रमाणे कसा वाहत जातो ना, तुम्हाला कधीच मी सापडणार नाही, असं तो स्वतःलाच आता चॅलेंज करत असतो. तर पुढे आता ही ईश्वरी रात्री म्हणजे झोपलेली असते आणि अचानकपणे तिच्या फोनमध्ये मेसेज येऊ लागतात. तेव्हा ते ईश्वरी म्हणते की अरे बापरे, इतक्या रात्री मला कोण मेसेज करत असेल बरं? म्हणून आता ती फोन घेते आणि त्याच वेळेला सुप्रियाला पण जाग येते. आता सुप्रिया म्हणते की काय ग ईश्वरी, इतक्या रात्री कोणाचा फोन आहे? तेव्हा आता राकेशचा फोन आहे असं तर तिला सांगायचं नसतं. ती म्हणते की आई तू झोप ना, मी बघतीये ना, झोप तू, चल झोपून घे, असं म्हणून आता ही सुप्रिया झोपलेली असते. तरी ईश्वरी आता पुन्हा मोबाईल बघते तर तिचे लक्षात येतं की हा मूर्ख माणूस मला इतक्या रात्री का मेसेज करतोय. त्यानंतर आता अचानकपणे कॉलच त्याचा यायला लागतो. मग तर ईश्वरी उठूनच बाहेर निघून जाते. कोणालाही कळता कामा नये असं ती मनाशी ठरवते आणि बाहेर येऊन अर्णवला सांगत असते की इतक्या रात्री फोन करायची कोणती पद्धत आहे आणि इतकंच काय तुमचं अर्जंट इमर्जन्सी काम होतं. तेव्हा आता तो सांगू लागतो अर्णव की मला तुम्हाला भेटायचं आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते काय, ही कोणती वेळ आहे मला भेटण्याची? नाही भेटायचं, जा काय कराल? तेव्हा अर्णव म्हणतो प्लीज प्लीज मला भेटा, मी आता निघालो आहे, मी गाडीमध्ये आहे आणि मी थोड्याच वेळा तुमच्या घरी पोहोचणार आहे. आज काहीही झालं तरी मला तुम्हाला भेटून काही गोष्टी क्लिअर करायच्या आहेत. असं म्हटल्यावर आता
ईश्वरीला पर्यायच राहत नाही, कारण तो गाडीमध्ये बसून निघाला. असं म्हटलं ईश्वरी म्हणते ठीक आहे, या तुम्ही बघूयात. मग आता अर्णव तिथे पोहोचलेला असतो आणि अर्णवला असं पाहून ईश्वरी तर खूपच रागात असते, कारण एकतर तिला जॉबवरून काढले, अर्णवने तिला खूप बडबड केलेली असते आणि त्यातल्या त्यात अर्णव हा तिला न सांगता त्यांच्या घरी सुद्धा आलेला असतो, कारण सुप्रियाने बोलवलेलं असतं तरी सुद्धा अर्णवने इथे यायला नको हवं होतं असंच आता ईश्वरीला वाटत असतं. आणि आता काय तर म्हणे की इतक्या रात्री भेटायचे, नक्की काम काय आहे यांचं. पण आता अर्णवला ते फोनवर सांगायचं नसतं. तो म्हणतो की मी आलो की सगळं सांगतो, फक्त मला संधी देशील का येण्याची. तेव्हा ईश्वरी म्हणते ठीक आहे. मग आता ईश्वरी बाहेरच उभी असते तर एक 4 व्हीलर गाडी येते, म्हणजे अर्णवची ती गाडी असते. आणि अर्णव आलेला पाहून आता ईश्वरी खूपच रागाने त्याच्याकडे पाहू लागते. तेव्हा आता तो गाडीमधून लवकर उतरत नसतो, म्हणून ईश्वरी वाकून वाकून त्याला पाहत असते. मग आता लगेच अर्णव दरवाजा उघडतो आणि तिच्यासमोर ट्रॉफी तिच्या हातामध्ये देतो, तर त्याच्यावरती बेस्ट लूजर असं लिहिलेलं असतं. आता हे वाचल्यामुळे ईश्वरीला खूपच राग येतो. तिला खूप मोठा धक्का बसतो की हे काय, मला असं वाटतं होतं की तुम्हाला सिरियसली माझ्याशी काहीतरी बोलायचं आहे, म्हणून तुम्ही मला इतक्या रात्री इथे थांबायला सांगितलं, पण तुम्ही इतक्या रात्री हे काय करत होतात, हे का ऑर्डर केले, असं ती विचारू लागते. तर मग पुढे आता त्या सगळ्या ट्रॉफीज असतात, सगळ्या 2-3 ट्रॉफीवरती तेच लिहिलेलं असतं की बेस्ट लूजर. आणि हे पाहून तर आता ईश्वरीला खूपच आता वाईट वाटत असतं. ती म्हणते की सर, तुम्ही चॅलेंज कोणाला देताय नक्की. तेव्हा आता 700 बॉक्सची ऑर्डर तुला मी देतोय, ती पूर्ण केली तर ही ट्रॉफी तुझी. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की तुम्हाला मी लूजर वाटली का, ठीक आहे चला, आहे मी लूजर, मग मला कामं पण सांगायची नाही. कारण अर्णव तिला टोमणे मारून खूपच असा डिवचत असतो आणि त्यामुळेच ती चिडलेली असते. तर आता अर्णवचं काही ऐकायला तयार नसते ईश्वरी. तर दुसरीकडे हा राकेश आता त्या घरच्यांचं बोलणं ऐकल्यामुळे आता पुन्हा ईश्वरीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो, कारण ईश्वरीला आता ती जॉबलेस आहे, तिला जॉबची खूप गरज आहे. आणि म्हणून जॉब बघण्याच्या बहाण्याने तो आता ईश्वरी बरोबर क्लोज होण्याच्या मार्गावर आहे. आणि ईश्वरीला इथली साधी गोष्ट सुद्धा माहिती नाही आहे. तिने तर फक्त राकेशला एक मित्र मानले, पण राकेशच्या घरचे सुद्धा राकेशच्या चांगुलपणाला भाळले आहेत. पण आता संजय काकांना जो संशय आलाय की राकेश असं इतकं गोड गोड का वागतोय, त्याचा काही प्लॅन तर नसेल ना, असं म्हणून घरच्यांना चक्रावूनच टाकतात. तेव्हा आता राकेशबद्दल मला कसून चौकशी केल्याशिवाय मी माझ्या मुलीचं म्हणजे ईश्वरीचं लग्न तर राकेश बरोबर लावणारच नाही. तेव्हा आता प्रेक्षकांनो, पुढे खूप जबरदस्त ट्विस्ट येणार आहे, पाहायला विसरू नका. थोडं तुझं आणि थोडं माझं. अशाच डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. तर प्रेक्षकांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि प्रेक्षकांनो, तुम्हाला अजून दुसऱ्या म्हणजे ही मालिका सोडून अजून कोणकोणत्या मालिकांचे जर रिव्ह्यू पाहायचे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा, म्हणजे तुमच्या आवडीचे सिरियलचे रिव्ह्यूसुद्धा आपण आता ह्या चॅनलवर पाहणार आहोत. तेव्हा आता आज आपण इथेच थांबूया, भेटूया उद्याच्या भागात. धन्यवाद. कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. पुढे आता खूपच रंजक वळण येणार आहे प्रेक्षकांनो, कारण ह्या अर्णवने आता ईश्वरीला चॅलेंज केले की 700 बॉक्सची ऑर्डर पूर्ण करून तू आता मला माझं चॅलेंज पूर्ण करून दाखव. तेव्हा आता ईश्वरी पण एक पाऊल पुढे टाकत अर्णवला म्हणते की तुम्हाला काय वाटलं, मी हरणार आहे का, घ्या माझं चॅलेंज, मीच जिंकणार आहे, पाहून घ्या. असं ती सुद्धा आता अर्णवला चॅलेंज करते. त्यामुळे आता ईश्वरी आणि अर्णवमध्ये चांगल्याच प्रकारे जुंपलंय. आता हा खेळ कसा रंगणार आणि कोण जिंकणार हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे प्रेक्षकांनो. तेव्हा आता पाहायला विसरू नका तू ही रे माझा मितवा. तर आता ही लावण्य वल्लरीकडे आलेली असते. तिचा खूप संताप झालेला असतो. ती म्हणत असते की आत्या, मला ना काही समजतच नाहीये, अर्णव देसाई म्हणजे ह्या ईश्वरी देसाईवर अर्णव इतका का भाळलाय, गावठी कुठची 3rd क्लास मुलगी, तिच्यासाठी हा इतका का झुलतोय. आता जॉब सोडून गेली ना तरी सुद्धा तिचा विषय काढून मला राग येण्यासाठी तो प्रोत्साहन देत असतो, म्हणजे त्याच्या मनात माझ्याबद्दल कोणत्याच प्रकारची जागा नाही. तेव्हा आता मी काहीतरी करायचं ठरवलंय आई. आणि हसत असते. तेव्हा आता वल्लरी विचारते की नक्की तू काय करणार आहेस. तेव्हा आता लगेच सांगू लागतात की आता पाहूयात पुढे काय होणार ते पुढील भागात. धन्यवाद.